करवीर तालुक्यातील मौजे बहिरेश्वर इथं राहत्या घराला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत ऊसतोड मजूर विलास उर्फ उल्हास गोसावी याचं संपूर्ण घर जळून खाक झालं। या दुर्घटनेत घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, धान्य आणि जनावरांचा चारा असं संपूर्ण प्रापंचिक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं। मध्यरात्रीच्या वेळी घडलेल्या या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। करवीर तालुक्यातील मौजे बहिरेश्वर इथं राहत्या घराला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत ऊसतोड मजूर विलास उर्फ उल्हास गोसावी यांचं संपूर्ण घर जळून खाक झालं। गोसावी कुटुंब रात्री 12च्या सुमारास जेवण आटपून झोपी गेले होते। पहाटे 3 वाजेच्या सुमारास उल्हास गोसावी यांना काहीतरी फुटल्याचा मोठा आवाज आला। त्यांनी तातडीनं बाहेर येऊन पाहिलं असता घराच्या वरच्या मजल्यानं पेट घेतला होता। प्रसंगावधान राखून गोसावी यांनी मुलगा गौतम, सून आणि नातवंडांना तातडीनं घराबाहेर काढलं। कुटुंबातील सदस्य बाहेर पडल्यानंतर काही वेळातच अग्नीनं रौद्र रूप धारण केलं। फुलेवाडीतून अग्निशमन दलाची गाडी पोहोचेपर्यंत संपूर्ण घर आगीत भस्मसात झालं होतं। घटनेची माहिती मिळताच सांगरूळ मंडल अधिकारी उल्हास कांबळे, ग्रामविकास अधिकारी धोंडीराम कांबळे, ग्राम महसूल अधिकारी सुवर्णा भोईर, सरपंच वंदना दिंडे, पोलीस पाटील दत्तात्रय कुंभार, कोतवाल सुरेश दिंडे आणि वसुली क्लार्क कृष्णात दिंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला। उल्हास गोसावी यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असून ते ऊसतोड मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। या आगीत त्यांचे सर्वस्व हरपल्यानं संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होतीये। सरपंच वंदना दिंडे यांनी शासन स्तरावरून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिलंय। गोसावी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। समाजातील दानशूर व्यक्तींनी या कुटुंबाला आर्थिक आणि मानसिक आधार द्यावा असं आवाहन सरपंच वंदना दिंडे यांनी केलंय।